नवरात्रीचा दुसरा दिवस माँ ब्रह्मचारिणीचा आहे। ब्रह्मा हा शब्द तप किंवा तपश्चर्येला सूचित करतो। चारिणी म्हणजे स्त्री आणि अनुयायी किंवा भक्त तिच्या नावाचा असा अर्थ आहे जो की तपस्या किंवा तपस्येचा मार्ग अवलंबितो। हे दुर्गेचे एक अत्यंत तेजस्वी, शांत, सुंदर तरीही शक्तिशाली आणि भव्य असे रूप आहे। देवी ब्रह्मचारिणी पांढरी वस्त्रे धारण करते। कमळांनी बनवलेले अलंकाराने ती सुशोभित आहे। तिच्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची जपमाळ आहे आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे। देवी ही पार्वतीची अविवाहित अशी आवृत्ती आहे। तिच्याकडे ध्यानाचा पैलू आहे। तिचा चेहरा आनंद आणि शक्ती प्रकट करतो। तिने केलेल्या तीव्र तपस्येचे हे चिन्ह आहे। देवी काय दर्शवते? देवी तिचा बहुतेक वेळ ध्यानात घालवते, त्यामुळे हा दिवस ध्यानासाठी चांगला आहे। जे उपवास करतात, मंत्र जपतात आणि श्रद्धापूर्वक ध्यान करतात त्यांना देवी प्रेम, यश, ज्ञान आणि बुद्धीने आशीर्वाद देते। असे मानले जाते की देवीची अखंड भक्ती करून प्रार्थना केल्याने भक्तांना त्यांच्या इंद्रियांवरती नियंत्रण ठेवण्याची शक्ती प्राप्त होते। त्यांचे मन काय आहे ते साध्य करू शकते आणि शेवटी मोक्ष किंवा ज्ञान प्राप्त करू शकते। ब्रह्मचारिणी देवीनी कठोर तपश्चर्या केली असल्याने ती आपल्या भक्तांचे दुःखही हरण करते। ही देवी लक्ष केंद्रित करण्याचे, स्थिरता, भावनिक, मानसिक आणि शारीरिक प्रभुत्वाचे प्रतीक आहे। जेव्हा आपण आपल्या या सर्व पैलूंवरती कार्य करतो तेव्हा आपल्या मानसिक, भावनिक, बौद्धिक त्याचबरोबर शारीरिक शरीर हे आपण बॅलन्स करू शकतो। तप करण्यासाठी म्हणजे तपश्चर्या करण्यासाठी आपल्याला खूप भावनिक आणि मानसिक शक्ती असणं आवश्यक आहे। आईचे पांढरे कपडे हे शांतता आणि शांततेच्या भावना दर्शवतात। कमळाचे दागिने स्वतःला अलिप्ततेपासून सुशोभित करण्याचे महत्त्व दर्शवतात। हे बाह्य वातावरणाचा परिणाम न होण्याबद्दल आणि स्वतःच्या ध्येयांकडे केंद्रित ठेवण्याबद्दलचे आहे। जर तुम्ही कुठेतरी अडकले असाल तर तुम्ही तुमच्या आतील आणि बाहेरील वातावरण तपासून पहा, तुम्हाला नक्कीच त्यातून सोल्युशन निघेल। देवीने ब्रह्मचारिणीचे रूप का घेतले असावे त्यामागील एक आख्यायिका आपण पाहूया। देवीचा जन्म हा पर्वतांचा स्वामी हिमवत आणि त्याची पत्नी मेनावती यांच्या पोटी झाला। ती पर्वत देवीची कन्या असल्याने तिचं नाव पार्वती असं म्हणलं जातं। लहानपणापासूनच तिने नारद ऋषींपासून भगवान शिवाच्या अनेक कथा ऐकल्या होत्या। अशा प्रकारे प्रभावित होऊन तिने शिवाची पत्नी व्हावे म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्याचा निश्चय केला। त्यावेळी भगवान शिव यांनी सांसारिक मार्गाचा पूर्णपणे त्याग केला होता आणि संन्यासी किंवा तपस्वी बनले होते आणि हिमालयात ध्यानामध्ये वेळ घालवला होता। पार्वतीने त्यांच्या निवासस्थानाची काळजी घेण्याचे काम केले। ते स्वच्छ करणे, त्यांचे अन्न तयार ठेवणे, तसेच फुलांनी सजवणे आणि ती ध्यान आणि प्रार्थनाही करायची। सुरुवातीला ती फारच कमी खात होती। फळे आणि फुलांवरती ती टिकून राहिली, परंतु कालांतराने तिने तिचे अन्न फक्त पाने खाण्याइतपतच ठेवले। शेवटी तर तिने अन्न आणि पाणी पूर्णपणे वर्ज्य केले आणि सोडून दिले। तिने कठोर तपश्चर्या केली। ती शिवासारखी तपस्वी होऊन जंगलामध्ये कठोर तपश्चर्या करू लागली। 1000 वर्षे अशी कठोर पद्धतीनं तपश्चर्या केल्यानंतर एक वृद्ध माणूस तिला भेटला आणि त्याने भगवान शिवाची निंदा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भक्त म्हटले। त्याचे अपशब्द ऐकून पार्वती चिडली आणि तिने एकनिष्ठपणे शिवांचे समर्थन केले। तिची भक्ती आणि दृढता पाहून तो प्रभावित झाला। तो म्हातारा साक्षात भगवान शिव या वेशामध्ये होता। त्याने स्वतःला प्रकट केले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला आणि शेवटी तिची इच्छा पूर्ण झाली। ती जंगलात तप करत असल्याचे चित्रित केले असल्यामुळे पार्वतीचे हे रूप ब्रह्मचारिणीचे रूप म्हणून समजले गेले आहे। प्रत्यक्षात देवी पार्वती ही भगवान शिवांची पहिली पत्नी सती हिचा पुनर्जन्म होती। वाराणसीमध्ये माँ ब्रह्मचारिणीचे मंदिर आहे, ज्याला भाविक त्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात। यातून शिकायचे काय तर जेव्हा आपण आपल्या परमात्मा साक्षात्काराच्या मार्गावर चालतो तेव्हा भौतिक जगाच्या सुखाची आसक्ती आपल्या प्रवासात केवळ अडथळा बनू नये। आपण आपल्या खाणाऱ्या अन्नाचा, आपल्या मूडचा, हार्मोन आणि एकूण आरोग्यावरही परिणाम होतो। शिवाय आपण आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या काय खातो हे देखील महत्त्वाचे आहे। म्हणूनच आपण काय खावे आणि कोणाबद्दल विचार करतो, ते आपण कोणत्या भावनांसह कार्य करतो, या सर्व गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। तपश्चर्या म्हणजे केवळ ध्यान करणेच नाही तर ते आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आपण कोणत्या प्रकारचे वातावरण निर्माण करतो याबद्दलही आहे। आपल्या पुढच्या आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या बाह्य आणि अंतर्गत वातावरणाचा खूप मोठा प्रभाव पडतो। आता या रूपातून काय घ्यावे? माँ ब्रह्मचारिणीच्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची जपमाळ आहे। उजवा हात ठोस जगात क्रियेबद्दल आहे, तर हे प्रतीक आहे की आपण भौतिक जगामध्ये आपली कृती करत असताना आपण पूर्णपणे केंद्रित राहून या विश्वाला पूर्ण समर्पण करून आपली कृती केली पाहिजे। जपमाळ किंवा जप मनातील इतर विचार आणि भावनांपासून अलिप्त ठेवतात आणि एखाद्याला केवळ नामजपावरती लक्ष केंद्रित करण्यास मदत करते। हे आपल्या प्रत्येक विचारामध्ये राग आणि द्वेष म्हणजे आसक्ती आणि द्वेषाच्या उपस्थितीमुळे पुढील कोणतेही कर्म न करण्यास मदत करते। डाव्या हातामध्ये आईने कमंडलू घेतले आहे। कमंडल म्हणजे आपल्या शरीराचे प्रतिनिधित्व करते आणि त्यातील पाणी आपल्या शरीरातील 70
70% पाणी दर्शवते। पाण्यामध्ये स्मरणशक्ती ठेवण्याची क्षमता असते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। आपले विचार आणि भावना आपल्या शरीरातील पाण्याच्या रेणूच्या संरचनेवर परिणाम करतात आणि त्या बदल्यात रोगग्रस्त किंवा निरोगी शरीरासाठी जबाबदार असतात। स्वतःमधील पाणी आपल्यातील भावनांचे प्रतिनिधित्व करते। आपल्या भावना प्रत्येक क्षणी आपल्यातील पाण्याच्या आण्विक रचनेवरती परिणाम करत असतात। त्यामुळेच अधिक सकारात्मक, प्रेम, शांततापूर्ण भावना एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त असतात। हे गुण आभा आणि शरीराच्या आरोग्यामध्ये प्रतिबिंबित होतील। डावी बाजू ही स्त्रीत्वाचे पैलू दर्शवते। हे आपले आंतरिक जग आहे। प्रेम करण्याची आणि स्वीकारण्याची आपली क्षमता, प्रत्येक क्षणी शांत राहण्याची आपली क्षमता आहे। आईच्या हातातील जपमाळ आणि कमंडल हे प्रतीक आहे की जेव्हा आपण नामजप व ध्यानावर स्वतःला एकाग्र ठेवतो आणि आपल्या कृती आणि विचारांबद्दल नेहमी जागरूक राहतो, तेव्हा आपल्यातील भावना या बदलू लागतात। माता ब्रह्मचारिणी प्रेम आणि निष्ठा दर्शवते। ब्रह्मचारिणी हे ज्ञान, कौशल्य, अव्यूहात मनाच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे आणि नवदुर्गांपैकी सर्वात पराक्रमी असल्याचे सांगितले जाते। माँ ब्रह्मचारिणी स्वादिष्ठान चक्राशी संबंधित आहे। ब्रह्मचारिणी माँ ही मंगळ ग्रहावर राज्य करते। तिची पूजा केल्याने मंगळाचे सर्व वाईट प्रभाव दूर होऊ शकतात। ब्रह्मचारिणी तुम्हाला आंतरिक शक्ती, उच्च दर्जाची भावनिक ऊर्जा वाढवण्यासाठी आशीर्वाद देते आणि सर्वात कठीण वेळेतही तुमचे बौद्धिक संतुलन आणि आत्मविश्वास सक्षम राखण्यास मदत करते। ब्रह्मचारिणी देवी तुम्हाला तुमच्या नीतिमत्तेला धरून आणि प्रामाणिकपणाने आणि सत्यतेने कर्तव्याच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देते। माँ ब्रह्मचारिणीच्या कृपेने तुमच्या मार्गावर येणाऱ्या असंख्य कठीण परिस्थितीमुळे तुम्ही निराश न होता जीवनशैलीत पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकता। ब्रह्मचारिणी माँ हे प्रेम आणि निष्ठा दर्शवते। माता ब्रह्मचारिणीचे हे ज्ञान आणि माहितीचे भंडार आहे। रुद्राक्ष ही ब्रह्मचारिणी मातेची सर्वात जास्त पसंतीची सुशोभित अशी सजावट आहे। ब्रह्मचारिणी माँ सर्वात वाईट परिस्थिती असतानाही अस्तित्वात येणाऱ्या ऊर्जा, दृढनिश्चय आणि धैर्य देते। माँ ब्रह्मचारिणी विचारांची शांतता, एकांत आणि स्वाभिमान आणते। ब्रह्मचारिणी देवी हे सुनिश्चित करते की भक्त दृढनिश्चयी राहतील आणि त्यांच्या कर्तव्याचे पालन करतील। ब्रह्मचारिणी माता तिच्या भक्तांना ज्ञान आणि त्याची माहिती देते। देवी ब्रह्मचारिणीची पूजा भक्ताला सर्व घटनांमध्ये विजयांची हमी देते। नातेवाईकांच्या वर्तुळामध्ये प्रेम, शांती आणि एकोपा जपण्यासाठी ब्रह्मचारिणी माता खूप प्रभावी असू शकते। देवी ब्रह्मचारिणीची पूजा भक्ताला सर्व परिस्थितीमध्ये मानसिकरित्या संतुलन राखण्यास सक्षम करते आणि तुमचे पुण्य वाढवते। भक्तामध्ये चिकाटीची गुणवत्ता सुद्धा आणते। माँ ब्रह्मचारिणीची पूजेने प्रत्येक अडथळे दूर होतात आणि भक्त त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होतो याची हमीही ती देते। ब्रह्मचारिणी माताचे पूजेने जीवनशैलीमधील सर्व भीती दूर होतात। देवी ब्रह्मचारिणी तुम्हाला तुमची नीतिमत्ता धरून कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते। माँ ब्रह्मचारिणीच्या कृपेने तुमच्या मार्गावर येणाऱ्या असंख्य आव्हानामुळे निराश न होता तुम्ही जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न कराल। तिचे आशीर्वाद तुम्हाला स्वार्थ, अहंकार, लोभ आणि आळशीपणापासून मुक्त होण्यास मदत करतील। माँ ब्रह्मचारिणी स्वादिष्ठान चक्राचे संचालन करते आणि ती जागृत झाल्यावर साधकाचे मन वरच्या दिशेने जाते, या चक्रामध्ये स्थापित होते। हे चक्र भक्ती आणि समर्पण स्थिर रीतीने टिकवून ठेवण्यास मदत करते। आता आपण ब्रह्मचारिणीचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेऊया। ब्रह्मा म्हणजे अनंतता, ब्रह्मचारिणी म्हणजे अनंतात फिरणारी। मनोरंजक गोष्ट म्हणजे अनंत सर्व संपले तरीही ते हलू शकत नाही। अनंतातील हालचाली हे सूक्ष्मातील वास्तव आहे। ते अवकाशासारखे आहे, ते स्थिर वाटत असले तरीही प्रत्यक्षात ते गतिमान आहे। आता पहा, अंतरामध्ये प्रचंड हालचाली होतात, त्याची तुलना महासागरातील लाटांशी सुद्धा केली जाऊ शकते। प्रचंड लाटा कुठेही जात नसल्या तरी त्या सतत हलत असतात। ब्रह्मचारिणीचा दुसरा अर्थ ऊर्जेच्या कुमारी पैलूंना सूचित करतो। नवतेचे चित्रण दुर्गेच्या दुसऱ्या रूपामध्ये केले आहे। त्याची तुलना सूर्याच्या किरणांशी करता येते। सूर्याची किरणे ही जुनी असतात आणि लाखो वर्षापासून अस्तित्वात असतात, तरीही ते दररोज चमकत असतात आणि प्रत्येक वेळ चमकताना त्यांना प्रत्येक दिवशी एक नवीन अनुभव मिळतो। आता आपण देवीच्या या रूपाशी निगडीत असलेल्या स्वादिष्ठान चक्राबद्दल आयुर्वेदीय दृष्टिकोनातून माहिती पाहूया। स्वादिष्ठान चक्र हे मेरुदंडावर लिंग स्थानाजवळ असून पुढे व मागे या चक्राचे मुख असते। हे चक्र आभामंडलामधील सूर्याच्या ऊर्जेवर प्रक्रिया करून जलतत्व शरीरास पुरवते। जल हे निसर्गात संरक्षक असे तत्व आहे। हे आकाश तत्वाचे नष्ट होणे, वायूचे खवळणे आणि गती तसेच अग्नीच्या उष्णतेपासून संरक्षण करण्याचे काम करते। शरीरातील सर्व प्रवाहित भाग जसे की रक्त, संप्रेरके, मूत्र, स्वेद, लाळ, रज, शुक्र, वंगण इत्यादी सर्वांमध्ये जलतत्वाचा मुख्य कार्यभाग असतो। स्वादिष्ठान चक्र हे शरीरातील निर्मितीचे चक्र आहे। याचा रंग नारंगी आहे। संवर्धन हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे।
शारीरिक व मानसिक विकास या चक्रांवरती अवलंबून असतो। स्वादिष्ठान चक्र हे कामभावनेच्या स्फूर्तीचे केंद्र आहे। शरीरातील तन्यता, आर्द्रता, मऊपणा राखण्याचे महत्त्वाचे काम जलतत्व करते। घामामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते। वंगणामुळे आपले सांधे कार्यरत राहतात। रक्तामुळे शरीरातील सर्व पेशी यांचे पोषण होते। मूत्र किडनीतील सर्व कचरा बाहेर टाकण्यास मदत करते। लाळ व पाचक रस आपल्या अन्नाच्या पचनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। तसेच जलतत्व हे भावनांशी जोडलेले आहे। स्वादिष्ठान चक्र सक्षम असणारी व्यक्ती मनमिळावू, प्रेमळ व कल्पक असते। स्वादिष्ठान चक्र जर कमकुवत झाले तर शरीराला जलतत्व कमी पडू लागते। लाळ, घाम, मूत्र, वंगण, रज इत्यादी कमी होतात। त्यामुळे शरीरामध्ये रखरखीतपणा आणि भावनांमध्ये कोरडेपणा जाणवतो। तर स्वादिष्ठान चक्र जर अतिसक्रिय झाले तर शरीरामध्ये जलतत्वाचे प्रमाण वाढते। स्वभाव अतिभावुक, संशयी, शंकेखोर बनतो। शारीरिक व मानसिक विकास मंदावतो। जलतत्व जर मिळवायचे असेल तर रसाळ फळे खा, रसयुक्त भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ आहारात तुमच्या असले पाहिजेत। कदमताल म्हणजे एकाच जागेवर उभे राहून पाय न आपटता चालणे। हा व्यायाम मूलाधार चक्राला, स्वादिष्ठान चक्राला आणि मणिपूर चक्र या तिन्ही चक्रांना सक्रिय करतो। ज्यावेळी स्वादिष्ठान चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात तेव्हा लैंगिक दोष, नपुंसकता, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ, जननेंद्रियांचे विकार, मूत्राशयांचे विकार, क्रॉनिक किडनी डिसीज, किडनी स्टोन, मासिक पाळीचे त्रास, PCOD, गर्भधारणा, प्रसूतीतील अडथळे इत्यादी शारीरिक व्याधी तुम्हाला उद्भवू शकतात। त्याचबरोबर मतिमंदत्व, कामवासांवर नियंत्रण नसणे, संशय व शंकेखोर स्वभाव अशा मानसिक व्याधीही संभवू शकतात। तर नवरात्रीचा हा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीला समर्पित करूया आणि तिच्या मार्गावर आपण चालत तिच्याप्रमाणेच देवी बनायला शिकूया।